नमस्कार. मोगली सन 2053, स्थळ मुंबई. मयांक आपल्या हिगलूमध्ये बेडवर झोपला होता. हिगलू म्हणजे होम प्लस इग्लू. पूर्वी जशी फक्त एस्किमो लोकांचे इग्लू असत, तसं आता सगळी मुंबई तशाच घरात राहत असे, म्हणून त्यांना म्हणायचं हिगलू. बेडचं तापमान त्याला सुखद वाटणारं, म्हणजे मयांकला असं 25 डिग्री सेट केलेलं होतं. बाहेरची खोली आणि इतर सर्व घरं 23 डिग्री होती. सकाळचे 6 वाजले. हिगलूच्या पॉलिमरच्या छतावरच्या स्क्रीनवर सूर्योदयासारखे आकाशाचे रंग दिसू लागले. मंद आवाजात संगीत सुरू झालं. मयांक एक झक्कपैकी आळस देऊन उठला. त्याच्या मनात आज कॉफी प्यावी असं आलं. माइंड रीडर रोबोने ते जाणून बेड शेजारच्या पॅनलवर कॉफीच्या कॅप्सूल्स ठेवल्या. डावीकडच्या भिंतीवरच्या पॅनलवर आजच्या कामांची यादी उमटू लागली आणि मयांकने आज्ञा देता क्षणी कृत्रिम प्रज्ञा त्याच्या पुढच्या कारवाईला सुरुवात करे. मयांक कमोडवर बसला. त्याचे सर्व दैनिक तपासणीचे रिपोर्ट्स टॉयलेटमधल्या स्क्रीनवर झळकू लागले. तो डेटा तसाच त्याच्या आहार नियंत्रण यंत्रात गेला. आज जेवणाच्या कॅप्सूल्स त्याप्रमाणे मिळतील. वर्षातील फक्त 10 दिवस त्याला किंवा इतर सामान्य माणसांना प्रत्यक्ष जेवण मिळत असे आणि तसंच वर्षातील फक्त 10 दिवस मोजून हिगलू बाहेरील जगात फेरफटका मारायला. त्याच्या आजी आजोबांची पिढी हिगलू बाहेरच राहत असे म्हणे. म्हणजे हिगलू नव्हतेच म्हणे तेव्हा. बाप रे, या इतक्या धूर धुकं अशा विषारी वातावरणात कसे राहायचे कुणास ठाऊक. ही आठवण आली आणि मग त्याला मोगली नावाची एक जुनी फिल्म बघावी असं वाटू लागलं. मयांकच्या पणजोबा किंवा त्याआधी असं घडलं होतं म्हणे. म्हणजे माणसं प्राणी सगळे मोकळ्या हवेत, घरात, पिंजऱ्यात, गुहेत वगैरे राहत असं म्हणे. वाघ सिंह वगैरे तर म्हणे जंगलात. त्याच्या आजोबांनी त्याला सांगितलं होतं, एका ठिकाणी जमिनीवर खूप जिवंत झाडं झुडपं वेली वगैरे असायच्या मोकळ्या हवेत. त्याला म्हणायचं जंगल. तर वाघ सिंह कोल्हा लांडगा हे सगळे राहायचे जंगलात आणि मयांकचे पणजी पणजोबा राहायचे घरात. मास्क नाही, ऑक्सिजन पाईप नाही, काही नाही, नुसत्याच हवेत श्वास घ्यायचे. किती मस्त ना. तर मोगली नावाचा एक छोटा माणसाचा मुलगा होता. तो तर थेट जंगलातच वाढला सगळ्या प्राण्यांबरोबर. अशी एक ती फिल्म होती. मयांकला खूप आवडायची ती. तो मोगली हिगलू बाहेर सोडा, थेट झाडावरच राहायचा. कमरेला नुसतीच पानं गुंडाळून आणि कच्ची फळं मासे खायचा. आपल्यासारखं फूड कॅप्सूल्स नाही की स्टरलाइज अन्न नाही. मुख्य म्हणजे इतर सर्व जिवंत माणसांना प्राण्यांना स्पर्श करायचा तो बिनधास्त. मयांकच्या खूपदा मनात येई की आपल्यालाही असं जगता आलं पाहिजे. हे काय फक्त हिगलू म्हणजे आपलं विश्व? तर माइंड रीडर रोबोने कॅल्क्युलेट करून सांगितलं की अजून साधारण 250 वर्ष तरी लागतील पूर्वीसारखं पृथ्वीवर मोकळेपणाने फिरायला. आयुष्य आता अमर्यादित झालेलं होतं, त्यामुळे जगणं मरणं हा काही प्रश्न नव्हताच तेव्हा. पण यालाच खरं जगणं म्हणतात का, असा प्रश्न मयांकला पडे कधी कधी. मग मयांक अशावेळी पाणी नावाचं एक द्रव्य पित असे. मग त्याच्या मनातील असे सगळे विचार पुसून गेले. त्याने पुन्हा फिल्मवरती लक्ष केंद्रित केलं. मोगली या झाडावरून त्या झाडावर पारंब्यांना लोंबकळत उड्या मारत जात होता. पार्श्वभूमीवर एकीकडे गाणं सुरू होतं, जंगल जंगल बात चली है पता चला है. मिझो. असाच एक मोगली दिवस 2026 आजचा बोनस. सध्या आमच्या घरी एक मोगली आहे, माझी 5 महिन्यांची नात आलापिनी. त्यामुळेच हा लघुलेख सुचला. तेव्हा तिच्या आईलाच म्हणजे कॅशला मी विनंती केली बोनस म्हणून हे गाणं गायला. नाहीतरी तिच्या लहानपणी तिने मोगली हे कार्टून फिल्म अनेकदा बघितलेली आहेच. लहान मुलाच्या आवाजात गाण्याचा प्रयत्न केला आहे कॅशने आणि तो यशस्वी झाला आहे. कॅश गाते, जंगल जंगल बात चली है पता चला है. नमस्कार.